दुसरी लढत पहिली मॅच जशी प्रेक्षकांना हवी होती ना अगदी तशा प्रकारे प्रेक्षकांच्या भेटीसाठी आली. रोमांचक सामना इतक्या गुलाबी थंडीमध्ये जसे अंगावर शहारे यावे ना पंडित सर तशा प्रकारची मॅच पाहायला मिळाली आणि अगदी ती डिफेन्स केले. खरं तर इम्पॉसिबल मध्ये पॉसिबल दडलेलं असतं आणि त्या खेळाडूनं सिद्ध केलं. गोलंदाजी करत असताना धावसंख्या डिफेन्स केल्या. 2 मध्ये 1 बनवायची होती शेवटच्या 2 चेंडूमध्ये आणि त्या 2 डिफेन्स केल्या. थँक्यू. अनिकेत पाटील या ठिकाणी आहेत, त्यांचा आदरपूर्वक सन्मान. अलंकार परदेशी आपल्याला विनंती असेल, एक जिम ट्रेनर आहे, बॉडी बिल्डर आहे, छत्रपती धर्मवीर संभाजीराजांचा खरं तर त्यांच्याच अगदी आखाड्यातील छावा आहे. बलदंड देह पाहायचा असेल तर अनिकेतला याही वलेला. शरीर सौष्ठव काय, बॉडी बिल्ड काय आणि सातत्याने ज्यानं वर्कआउट करून आपला देह पिलदार बनविलाय. पोटरी मांडा, उभारदार छाती आणि अगदी या पोटरी मांड्यातून कैक स्पर्धा जिंकणारा एक खरं तर खेळाडू आहे. क्रीडा क्षेत्रातील बॉडी बिल्डिंग स्पर्धामधील एक बॉडी बिल्डर आहे. टाळ्यांचा प्रतिसाद द्यायचा आहे त्याच्यासाठी. बसल्या बैठकीला चांदीच्या पेल्याचा मुटका बनवला जाईल आणि खरं तर त्या लोखंडाच्या गजाचा 4चा आकडा करेल एवढी ताकद ज्याच्यामध्ये आहे. तर एक निश्चितच पोज मिळेल का अपेक्षा आहे आमच्या आयोजकांची. सामन्याला सुरुवात होण्यापूर्वी अनिकेत सर प्लीज आय रिक्वेस्ट एक निश्चितच पोज दिली जाईल. अनेक तिथेच येस कॅमेरामन आहेत तर सर्वांनी अगदी जोरदार टाळ्यांचा प्रतिसाद द्यायचा आहे. हे कमावलं एवढ्या वर्षात पॉवर आणि याच बरोबर RNJ फिटनेस क्लबचे ट्रेनर कैक श्रीजानं पटकावल्यात ज्या बलदंड देहामध्ये. नाव आहे अनिकेत सर. या अनिकेत सरांना कैक टायटल ज्यांच्या नावावरती आहेत. जोरदार टाळ्यांचा प्रतिसाद. बॅक पोज पाठीमागची एक पोज द्या आमच्या खरं तर संयोजकांसाठी आणि आमच्या या सर्व क्रीडा रसिकांसाठी. थँक्यू. खरं तर त्याचे थाय, त्याची चेस्ट, शोल्डर अगदी अनेक वेगवेगळ्या अंगांकडे बघितलं तर एक वेगळं अप्रूप आनंद वाटेल. ओटू श्री सर. थँक्यू सो मच पंडित सर. पहिला चेंडू राईट ओव्हर द विकेट. पहिला चेंडू सरळच्या दिशेनं खेळलाय. क्षेत्ररक्षक आहेत तैनात या वेळेस आपल्या टीमसाठी 100% एफर्ट पाहायला मिळतोय. निकेतन परदेशीच्या माध्यमातून खरं तर पहिल्या चेंडूमध्ये 6 धावसंख्येची मोहर उमटली असते परंतु त्यानं दिलेलं हे खरं तर आपल्या टीमसाठी केलेलं समर्पित क्षेत्ररक्षण आपण पाहतोय. एकच धावसंख्या. अनिकेत म्हात्रे एक आदर्श शिक्षक आणि त्याचबरोबर अनिल म्हात्रे या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचा आदरपूर्वक सन्मान आहे. मला वाटतोय रायगड जिल्हा परिषद नवघर शाळेसाठी योगदान देत आहेत आणि या ज्या ट्रॉफी आहेत मॅन ऑफ द मॅचच्या या सर्व अनिलजी यांच्याकडून दिल्या गेल्यात. तर मी हेमंतजी परदेशी आपल्याला विनंती करेन. हेमंत परदेशी आपल्या पवित्र शुभ हस्ते अनिलजी पाटील अनिलजी म्हात्रे यांचा आदरपूर्वक सन्मान आपल्या पवित्र शुभ हस्ते व्हावा. प्लेयर ऑफ द मॅचच्या प्रत्येक हिरोला सन्मानित करण्यासाठी दिला जाणारा मोमेंटो आहे, सन्मान चिन्ह आहे ज्यांच्या माध्यमाने दिलाय. अनिलजी म्हात्रे एक आदर्श शिक्षक त्यांचा आदरपूर्वक सन्मान या ठिकाणी होतो आहे. अनंत गावंड दिगाटी या ठिकाणी आहेत. मी विनंती करेन सन्माननीय पाहुण्यांमधून अनंत गावंड सर आपला आदरपूर्वक सन्मान या ठिकाणी स्वीकारला जाईल. सचिनजी घबाडी आपल्याला विनंती असेल की प्लीज आपल्या पवित्र शुभस्ते अनंत गावंड यांचा आदरपूर्वक सन्मान इथं करायचा आहे. संदीप गोंधळी या ठिकाणी आहेत. त्यांचाही आदरपूर्वक सन्मान या ठिकाणी केला जाईल. संदीप यांचा आदरपूर्वक सन्मान संदीपजी गोंधळी इथं आहेत. त्यांचा आदरपूर्वक सन्मान मंचावरती होईल. मी परत एकदा त्रास देईन मुख्य अतिथींमधून हेमंतजी परदेशी आपल्याला की आपल्या पवित्र शुभस्ते सन्माननीय संदीपजी गोंधळी यांचा आदरपूर्वक सन्मान आपण करून घ्यायचा आहे. संदीपजी चला समोर. संदीपजी गोंधळी यांचा सन्मान केला जातो आहे. स्वर्गीय बाजीराव अण्णा परदेशी तिरंगा चषक 2025 पहिली रात्र दुसरी मॅच दुसरा सामना. इकडे मंजी स्पोर्ट्स चिरनेर विपक्ष गावदेवी दिघाटी या दोन्ही संघाच्या संघनायकांमध्ये मंजी स्पोर्ट्सच्या कर्णधारांना नाणेफेकीचा कौल जिंकला. उशिरा येणाऱ्या प्रेक्षकांना सांगितलं जातं आजच्या रजनीतील दुसरी मॅच दुसरा सामना सुरू आहे. ओटू श्रेष्ठ सर. थँक्यू सो मच महागुरु नितीशजी पंडित सर. अच्छा या नाईट रजनीतील दुसरी मॅच आपण अनुभवतोय आणि ती अनुभवत असताना एका बाजूला यजमान म्हणजे स्पोर्ट्स चिरनेर आहे तर दुसऱ्या बाजूला गावदेवी दिघाटी आहे. नाणेफेकीचा कॉल जरी म्हणजे स्पोर्ट्सच्या बाजूने गेला. प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारत असताना आतापर्यंत 4 चेंडू फेकले तर राजेश बैकर या गोलंदाजानं
8 धावसंख्या खर्च केल्यात. राजेश बैकर यांची गोलंदाजी आम्ही या मैदानावरती किंबहुना आपल्या परिसरात काही वेळा पाहिल्या. एक गुणवान खेळाडू या गावातील आणि या टीमला बिलॉंग करत असताना नेहमी मॅन्डेटरी पॉवर प्लेचं पहिले षटक ज्या गोलंदाजाच्या अगदी खांद्यावर दिलं जातोय ना, असा हा राजेश बैकर आपण पाहतोय. यावेळेस 5वा चेंडू, अतिशय सुरेख चेंडू, ऑफसेट यार्कर आपल्याला लाईन पाहायला मिळते. आणखीन एक चेंडू येतोय निर्धाव. मॅन्डेटरी पॉवर प्लेचं पहिले षटक असल्या कारणानं खरं तर क्षेत्ररक्षणाचे हात बांधले जातात. फक्त 2 खेळाडू आपण पाहतोय अगदी सीमेलगत. उर्वरित सर्व खेळाडू या मैदानातील वर्तुळामध्ये आपण पाहतोय. पण अशा प्रकारचे क्षेत्ररक्षण असताना 5 चेंडू फेकले, धावसंख्या 8 खर्च केली आहे. निर्णायक शेवटचा चेंडू पहिल्या षटकातील. अतिशय खोलवर यॉर्कर पद्धतीचा चेंडू, क्रिकेट विश्वातील ब्रह्मअस्त्र ज्याला म्हटलं जातोय ना, असा ब्रह्मअस्त्र फेकला जातोय. राजेश बैकरच्या माध्यमातून एक धावसंख्या पळून काढली जाते. एकेरी धावसंख्येने धावफलक वधारला जातोय. धावसंख्या धावपटलावरती बिनबाद 9च्या घरात. उत्कृष्ट धुंद. खरं तर आमच्या हरीशजी मडवी सरांना, पंडित सर या डीजे मास्टरला उपाधी दिली सबका डॅडी डीजे मॅडी. असं डीजे मॅडीच्या माध्यमातून खरं तर आज या ठिकाणी प्रत्येक वेळी एक उत्कृष्ट धुंद आपण ऐकणार आहोत. यस, मोठी जुईची सुद्धा एक आणखीन एक वेगळी रचनात्मक क्लिप ज्याच्याकडे आहे, असं डीजे मॅडी. यस, त्यांच्या माध्यमातून ती सुद्धा आपल्याला ऐकवायला मिळेल. दुसरं षटक निहाल बैकर येतोय. गोलंदाजच्या ट्रॅकवर राईट द विकेट न मारा करतोय. पंचांच्या डाव्या बाजूनं समोर फलंदाज आपण पाहतोय अमोल पाटील, तर नॉन स्ट्राईक एंड कडे प्रणय पाटील. प्रवीण पाटील मॅन फ्रॉम दिघाटी यांच्या माध्यमातून सुवर्ण संधी आहे प्रत्येक खेळाडूसाठी दिघाटीच्या, की कोणीही कोणत्याही फलंदाजानं षटकार हॅट्रिक मारायची आणि रोख रक्कम नकद राशी 500 रुपये घेऊन जायचे आहेत. खरं तरी संधी आहे ही, चालना असते आपल्या टीम मधील खेळाडूंना दिलेलं प्रोत्साहन असतोय. यावेळेस तेच प्रोत्साहन यावेळेस पाहायला मिळतोय. 500 रुपयाची नकद राशी, अव्वांतर +4 अशा 5 धावसंख्येचं बोनस. धावसंख्या धावपटलावरती 14च्या घरात. यावेळेस गल्लीमध्ये ट्रॅव्हल होतोय चेंडू, ताकदीपेक्षा युक्तीचा वापर केला जातोय. चेंडूला फक्त दिशा दाखवल्या, नजाकत पाहायला मिळाली फटक्यामध्ये. आणखीन एक येतोय चौकार. थँक्यू डीजे मॅडी. यावेळेस खरं तर एका बाजूला मंजी स्पोर्ट्स चुरनेर म्हटल्यानंतर या मैदानावरची इत्तंभूत माहिती या प्रत्येक खेळाडूंना असावी, कारण याच मैदानावरती सराव प्रॅक्टिस सातत्यानं करत असतात. आणि अगदी त्याच मैदानावरती आज या ठिकाणी नाईट रजनीच्या पहिल्या या रात्रीतील दुसरी मॅच मंजी स्पोर्ट्स विपक्ष गावदेवी दिघाटी. यावेळेस पुन्हा एकदा लोवर फुल टॉस चेंडू गल्लीमध्ये ट्रॅव्हल होतोय. क्षेत्ररक्षक आहे तैनात. एक धावसंख्या मिळाली जाते. एक धावसंख्येने धावफलक वधारला जातोय. धावसंख्या धावपटलावरती बिनबाद 19. गावदेवी दिघाटी टीमची जमेची जर बाजू पाहायला गेली ना, तर धावसंख्या धावपटलावरती जरूर 19 आहेत, परंतु अजूनही कोणत्या प्रकारची विकेट संपादित झाली नाहीये. ही खऱ्या अर्थानं जमेची बाजू आहे, कारण आपल्या टीम मधील सलामीचे 2 फलंदाज, 2 शिलेदार आपल्या टीमचा बुरुज राखण्यासाठी प्रतिस्पर्धी टीम समोर आल्यात आणि अजूनही जिवंत आहेत. आतापर्यंत निहार बैकरनं 3 चेंडू फेकले, त्यामध्ये 1 स्क्वेअर मारा झाला. अशा प्रकारे 2 चेंडूच्या सहाय्यानं धावसंख्या 10 खर्च केली आहे. यावेळेस थोडासा व्हेरिएशन पाहायला मिळाला. सबमरीन डिलिव्हरी पडल्यानंतर खालच्या स्पॉटला राहिला चेंडू. येतोय निर्धाव. बऱ्याच अवधीनंतर निहाल बैकरनं घेतलेला सुटकेचा खऱ्या अर्थानं मोकळा श्वास होता, कारण 2 चेंडूमध्ये 10 खर्च केल्यात आतापर्यंत आणि तिसरा चेंडू होता त्यानंतर निर्धाव फेकला जातोय. धावसंख्या स्थगित धावपटलावरती 19च्या घरात.
चौथा चेंडू यावेळेस पुढे येऊन मारण्याचा प्रयत्न केला डावखुरा फलंदाज. खरं तर पुढे येऊन मारण्याची आठवण गांगुली उर्फ दादा यांची करून दिली, परंतु अलॉंग तो कार्पेट स्लॉक गेला चेंडू. एक धावसंख्या पळून काढली जाते, धावसंख्येमध्ये भर, धावसंख्या धावपटला वरती 20 आगारात. खरं तर बदल हा कालाची गरज आहे आणि यावेळेस जसा निहाल बैकर आला अगदी राईट ओव्हर द विकेट न फेकत असताना 10 धावसंख्या खर्च केली. यावेळेस राईट राऊंड द विकेट न अगदी एक डावखुरी आणि उजव्या हाताचा फलंदाज जेव्हा मैदानामध्ये असतोय ना तेव्हा अशा प्रकारची दमछाक पाहायला मिळते. यावेळेस बराच काळ चेंडू हवेमध्ये आहे, जेलखाली क्षेत्ररक्षक आहे. या टीमचा खऱ्या अर्थानं सर सेनापती आहे, कर्णधार आहे. अगदी कर्णधाराकडून अशा प्रकारची अपेक्षा आपल्या टीमला जरूर अपेक्षित नसेल. नाव आहे गौरव शेडीकर. खर तर संघाचा सर सेनापती आहे. सर सेनापती जर भक्कम असला ना तर बाकी शिलेदार अगदी भक्कम असतात. या वेळेस कर्णधारानं केली चूक. कॅचेस विन द मॅचेस असं म्हटलं जातोय, कॅच घ्या आणि मॅच जिंका असं म्हटलं जातोय. या वेळेस मात्र हे जीवनदान प्रतिस्पर्धी टीमच्या अगदी फलंदाजाला दिला जातोय. निर्णायक आपल्या कोट्यातील शेवटचा चेंडू निहाल बैकर यांचा. यावेळेस पुन्हा एकदा समोरच्या दिशेनं लॉंग ऑफ कडे ते क्षेत्ररक्षक आहे तैनात. एक पेक्षा जास्त मिळणार नाहीये. एक धावसंख्येने धावफलक वधारला जातोय. धावसंख्या धावपटल्यावरती डबल दुरी 22 आगारामध्ये. थँक्यू डीजे. राजांची उत्कृष्ट धुन पण ऐकतोय. नव्हते संविधान, नव्हता कायदा, तरी सुखात नांदत होती प्रजा, कारण त्या प्रजेवर राज्य करत होता माझा राजा. अशा या राजाला या नाईट प्रतियोगितेच्या माध्यमातून त्रिवार 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 मानवंदना दिली जाते. आणि पुन्हा एकदा बोलूया मैदानाकडे. उशिरा आलेल्या प्रेक्षकांसाठी चालू असलेली मॅच आपण पाहतो. एका बाजूला मंजित स्पोर्ट्स चिरनेर आहे तर दुसऱ्या बाजूला गावदेवी दिग्गाटी आहे. नाणेफेक जरूर मंजित स्पोर्ट्स चिरनेरच्या बाजूने गेलाय. प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारला आणि फलंदाजीसाठी प्रतिस्पर्धी टीमला पाचारण करत असताना 12 चेंडू आतापर्यंत फेकले. 2 षटकांचा खेळ संपुष्टात आलाय. धावसंख्या धावपट्टावरती बिनबाद 22 आगारात. मी म्हटलं होतं की जमेची बाजू आहे की अजूनपर्यंत कोणताही विकेट फॉलोअप झाला नाहीये. सलामीचे 2 फलंदाज अजूनही मैदानामध्ये तग धरून उभ्या आहेत, जणू काय सेट बास्टमन झाल्यात. आता अगदी या मैदानावरती त्यांना चेंडू फुटबॉल सारखा दिसत असेल. नवीन गोलंदाज राजेश कातकरी. तिसरं षटक आणि तिसरा गोलंदाज कर्णधार अगदी आजमावतोय या मैदानावरती, कारण त्याला ठाऊक आहे कर्णधाराला मंजित स्पोर्ट्स चिरनेरच्या की अजूनही आपण ही जोडी फोडण्यामध्ये यशस्वी राहिलो नाहीये, म्हणून अगदी तिसरा गोलंदाज तिसऱ्या षटकासाठी वापरला जातोय. नाव आहे राजेश कातकरी. समोर डावखुरा फलंदाज ज्याचं नाव आहे प्रणय पाटील आहे. पहिला चेंडू लूवर फुल टॉस समोरच्या दिशेने केला जातोय. क्षेत्ररक्षक आहे, बनलाय प्रेक्षक, मस्तकाला दस्तक देणारा येतोय, हा चौका आहे. पर्व उरण प्रीमियर लीगचे पाहिल्यात. यावेळेस दुसरा चेंडू यू मिस आय विल डेफिनेटली हिट. यष्ट्या उकडून टाकल्या जातात, फर्निचर डिस्ट्रॉइड केला जातोय. पहिला डाव जरूर फलंदाज प्रणयचा राहिला होता, परंतु दुसरा डाव राजेश कातकरी यांचा राहिलाय. यावेळेस रोहन ठाकूर आणि राहुल पाटील यांच्याकडून सुवर्ण संधी आहे.
गावदेवी दिघाटी टीम साठी षटकारांची हॅट्रिक लगवायची आणि रोख रक्कम नकद राशी 5,000 रुपये यावेळेस आमच्यापर्यंत सुपूर्द केले जातात. खरं तर एखाद्या फलंदाजाने यावं, 3 षटकार ठोकाव्या आणि खरं तर रातोरात अगदी स्टार व्हावं अशा प्रकारची संधी पाहायला मिळते. चला नेक्स्ट मॅच, जसं पहिली इनिंग यावेळेस संपुष्टात येईल ना, तसे तिसरी मॅच एका बाजूला विनोद स्पोर्ट्स गावठाण आणि दुसऱ्या बाजूला विपक्ष लढत देण्यासाठी सोन्या स्पोर्ट्स भोम या दोन्ही टीमच्या कर्णधारांना आम्ही आमंत्रित करतोय की आपण नाणेफेकीचा कॉल करण्यासाठी आमच्या अतिथी कक्षासमोर उपस्थित राहायचं आहे. यावेळेस नेक्स्ट चेंडू आपण पाहतोय, जसा सुईमधून अगदी धागा ओवावा ना तशा प्रकारचं गॅप सिलेक्शन पाहायला मिळतोय. आणखीन एक येतोय चौका. आणि या नाईट रजनीच्या तिरंग चषकाच्या करंटकाच्या पायऱ्या कोण चढणार, या 4 टीम अगदी हे पाहण्यासाठी 4 रात्र या ठिकाणी आपण हा क्रिकेटचा थरार आणि क्रिकेटचा कुंभ मेळावा अनुभवणार आहोत. या मैदानावरती ज्या मैदानाचं नाव आहे मातोश्री मैदान. धावसंख्या धावपटलावरती 4 धावसंख्येच्या सहाय्यानं वधारली जाते. धावसंख्या धावपटलावरती 30च्या घरात. यावेळेस अगदी ते सगळे पंच निर्णय देतील, शांत राहायचं आहे. खर तर यॉर्कर पद्धतीचा चेंडू होता, समोरच्या दिशेनं खेळला आणि अगदी बरोबर जाऊन यष्ट्यांवर आदळलाय. तदनंतर नॉन स्ट्राईक एंड कडचा फलंदाज अगदी धावसंख्या घेण्याच्या प्रयत्नाने पुढे सरसावला होता, परंतु गोलंदाजानं अगदी चला गावदेवी दिघाटी टीम एक बेल्स पडली होती, दुसरी बेल्स अगदी 2 स्टंपवर बरोबर स्थिर होती आणि गोलंदाजानं काम केलंय की ती सुद्धा बेल्स अगदी उकडून टाकल्या आणि क्वालिफाईड पंच पण ऑफिशियल पाहतोय. एका बाजूला आपण पाहतोय प्रतीक सर, तर दुसऱ्या बाजूला संदीप सर पाहतोय. बॅटिंग करणाऱ्या टीमने अगदी थर्ड अंपायर, तिसऱ्या पंचांकडे अगदी रेफर केलं जातोय. येस, बेल्स आहे स्टंपवर आणि फलंदाज होतोय बाद. थँक्यू डीजे. यावेळेस खर तर दोन्ही टीम्स या ठिकाणी 12वे प्रतिनिधी आहेत आणि अगदी त्यांनी सुद्धा पाहिलं की यावेळेस फलंदाज धावचीच्या स्वरूपात होतोय बाद. नवीन फलंदाज मैदानामध्ये इनॅट ऍक्शन मध्ये येताना पाहायला मिळतोय, ज्याचं नाव आहे रुपेश ठाकूर. यावेळेस प्रत्येक अगदी फलंदाजाला येणाऱ्या दिघाटी गावच्या सुवर्ण संधी आहे की कोणत्याही फलंदाजाने 3 षटकार ठोकायचे आहेत संलग्न आणि जवळ रोख रक्कम नकद राशी 5,500 रुपये. टोटल 5,500 आहेत. खरं तर या सुवर्ण संधीचा लाभ कोण घेणार, कोणता फलंदाज घेणार, फक्त तो लाभ पैशांचा नसणार आहे, तर आपल्या टीमसाठी ते 18 धावसंख्या कोणता फलंदाज अगदी 3 चेंडू मध्ये उभारणार हे अगदी पाहण्यायोग्य असेल. नेक्स्ट चेंडू फुल टॉस आहे. जणू काय आमंत्रण दिलं होतं मोठा फटका खेळण्यासाठी, परंतु ते आमंत्रण स्वीकारता आलं नाहीये. फलंदाज लॉंग ऑन कडे तैनात होता, पकडला जातोय झेड आणि संपुष्टात येतोय फलंदाज नितीश मात्रे याचा खेळ. प्रेक्षकांना मी नक्कीच या तिरंगा चषक ज्याचं पर्व अगदी 10वा आहे, संबंध
अगदी चिरनेर वासियांना त्या पर्वावर गर्व आहे. अगदी या नाईट रजनीच्या निमित्तानं मी अगदी तुम्हाला एक नक्कीच कळकळीची विनंती करेन की आपण कैक हिंदी मराठी सिनेमे पाहिलेत अगदी थिएटरमध्ये जाऊन, परंतु सध्याच्या घडीला अगदी 14 तारखेला म्हणजे अगदी कालच्या दिवसामध्ये छत्रपती संभाजी महाराजांची गाथा सांगणारा एक छावा म्हणून चित्रपट आलाय आणि तो चित्रपट अगदी आपण प्रत्येकानं आपल्या कुटुंबासहित थिएटरमध्ये जाऊन पाहावा आणि खरं तर ते आपल्या राजांचं शौर्य गाथा त्या चित्रपटाच्या माध्यमातून पाहावी. अगदी या नाईट रजनीच्या माध्यमातून हा अगदी ही कळकळीची विनंती किंबहुना संदेश असेल. नेक्स्ट चेंडू यावेळेस पुन्हा एकदा बॅटला ब्रश करून जातोय चेंडू. यष्टीरक्षक फंबल राहिला. फर्स्ट स्लिप मध्ये क्षेत्ररक्षकच्या आव्हाकाच्या बाहेर होता. चेंडू जातोय लॉंग स्टॉप कडे, चौकार. चला टीम म्हणजे स्पोर्ट्स चिरण्यार आपल्या गावातील खरं तर आयोजन जितका आपण टाइम वाचवाल अगदी तितक्या लवकरात लवकर स्पर्धा कव्हर करण्यामध्ये आयोजकांना अगदी यश येईल. इथून अगदी आमच्या साथी गुणलेखक म्हटल्यानंतर समालोचन करत्याचा पाठीचा कणा असे आमच्या मनीष दादा चिर्लेकर यांच्या माध्यमातून खरं तर डीजे मॅडीसाठी एक संदेश आहे की 12 नंतर गुलाबी थंडी होत्या. अगदी प्रेक्षकांना आपण ऊर्जा भरण्याचं काम संगीतातून करत असता, परंतु तुम्ही उद्या विसरू नका की रविवारी संकष्टी आहे. तर त्या संकष्टीच्या माध्यमातून खरं तर बाप्पांचे गाणी लावून खरं तर या चिरनेर म्हटल्यानंतर अगदी 8 अष्टविनायक संपल्यानंतर 9वा अष्टविनायक म्हणून ज्यांना आम्ही संबोधतो असं चिरनेरचा महागणपती नवसाला हकेला धावणारा गणपती अगदी या गावामध्ये विराजमान आहे. अगदी त्या बाप्पाच्या चरणी आपले गीत समर्पित करावे ही विनंती आहे. बोलतोय मैदानाकडे 18 चेंडूंचं खेळ पहिल्या 17 मध्ये संपुष्टात येत असताना धावसंख्या धावपटलावरती पाहतोय 34. लॉस ऑफ 3 विकेट्स. नवीन गोलंदाजच्या ट्रॅकवर निकेतन परदेशी येतोय. समोर फलंदाज रुपेश ठाकूर आणि तुषार ठाकूर आपण पाहतोय. 2 फलंदाज मैदानामध्ये. पहिला चेंडू निकेतन डावकरी आताचा गोलंदाज. यावेळेस पहिला चेंडू आपण पाहतोय. ऑफस्टंपच्या थोडासा बाहेरून जाणारा चेंडू क्वालिफाईड पंच अवांतर घोषित करतात. अवे फ्रॉम द चेंडू बॉडी चेंडू होता. शरीरापासून दूर ठेवलेला चेंडू अवांतर घोषित केला जातोय आणि अतिरिक्त धावसंख्येत भर पडली जाते. धावसंख्या धावपटलावरती 35 घरात. पहिला चेंडू स्वेअर मारा राहिलाय. निकेतन परदेशी अजून खरं तर चिरनेर मधून कळत असताना अंडर 19चा काल गाजवलेला खेळाडू. यावेळेस नेक्स्ट चेंडू आपण पाहतोय. खूप दूर होता परंतु फलंदाजानं अगदी दिशा दाखवण्याचा प्रयत्न जरूर केला होता. अपयशी राहिलाय परंतु एक धावसंख्या जरूर मिळाली आहे. एक धावसंख्येने धावफलक वधारला जातोय. धावसंख्या धावपटलावरती 36. लॉस ऑफ 3 विकेट्स. 3 बाद 36 धावसंख्या धावपटलावरती. डावखुरा गोलंदाज म्हटल्यानंतर मनीष दादा एक नॅचरल स्विंग ज्या खरं तर गोलंदाजांकडे असतोय. चेंडू पडल्यानंतर अगदी जसा पिचवर लँड होतोय ना अगदी तिथून बाहेरच्या दिशेने निघण्याचं एक नॅचरल स्विन असतोय. त्या गोलंदाजाच्या हातामध्ये कला असते. अगदी आज आपल्या कलेचं सादर या मैदानावरती आपल्या टीमसाठी करणार का नाव आहे निकेतन परदेशी. दुसरा चेंडू. यावेळेस व्हेरिएशन पाहायला मिळालं. बाईकच्या स्वरूपात एक धावसंख्येने धावफलक वधारला जातोय. धावसंख्या धावपटलावरती 37 आहे. पहिला चेंडू जरूर अवांतर फेकला. तदनंतर निकेतनला ठाऊक आहे की कमबॅक कसा करावा आणि उर्वरित 2 चेंडूंमध्ये 2 धावसंख्या पाहायला मिळतात. एक बॅटच्या स्वरूपात तर एक बाईकच्या स्वरूपात. चांगली गोलंदाजी. आतापर्यंत 2 चेंडू फेकत असताना 3 धावसंख्या खर्च केल्यात. यावेळेस पुन्हा एकदा क्वालिफाईड पंच आमच्याकडे इनेट स्टाईल शाहरुख खानच्या स्टाईलनं सांगतात की हा सुद्धा स्वेअर मारा आहे. अवांतर चेंडू आहे. धावसंख्येमध्ये भर पडली जाते. धावसंख्या धावपटलावरती 38 धावसंख्या धावपटलावरती. त्यामध्ये आमच्या साथी गुणलेखक खरं तर इतंभूत माहिती
किती चौकार, किती षटकार, किती एकेरी, दुहेरी, 3-4 धावसंख्या, अव्वांतर, नो बॉल, विकेट, कॅचच्या स्वरूपात कशा प्रकारे किती घडामोडी घडतात ना, ते आमचे गुणलेखक मनीषदादा चुर्लेकर चांगली माहिती आमच्यापर्यंत पोहोचवत असतात. आणि आतापर्यंत जवळजवळ 8 स्क्वेअर मारे झालेत गोलंदाजी करणारी टीम, आणि हा 9वा स्क्वेअर मारा आपण पाहतोय. अव्वांतर +1 अशा 2 धावसंख्येचा बेनिफिट पाहायला मिळतोय. धावसंख्या धावपटलावरती 40च्या घरात. खराब गोलंदाजी राहिली आहे निकेतनची. पहिला चेंडू अव्वांतर फेकला होता, तदनंतर 1 धावसंख्या, तदनंतर 22च्या स्वरूपात 1, तिथून 2 चेंडू पुन्हा एकदा अव्वांतर फेकले. यावेळेस अव्वांतर चेंडू फेकण्याच्या हॅट्रिकच्या उंबरठ्यावर जणू काय निकेतन येऊन ठेपलाय. यावेळेस पंचांकडे लाऊडली अपील केली जाते. येस, पंचांना अगदी आपला हात हवेमध्ये संचारलाय. फलंदाज कॉट बिहाइंडच्या स्वरूपात होतोय. फलंदाज क्रमांक 4 मैदानाच्या बाहेर. मध्ये इनेट क्रमांक 6 वर दाखल होतोय. नाव आहे समर्थ गावंड. यावेळेस ऑन स्ट्राईक असेल. आपल्या टीम साठी किती धावसंख्येचं कॉन्ट्रीब्युशन, किती योगदान आपल्या बॅट मधून देणार. उर्वरित षटकातील अजूनही 3 चेंडू फेकायचे आहेत. निकेतनला आतापर्यंत 6 चेंडू फेकलेत, त्यामध्ये 3 स्क्वेअर मारे राहिलेत आणि 3 चांगले चेंडू फेकलेत. आपल्या कोट्यातील 4था चेंडू निकेतन याचा. समर्थ साठी या पहिल्या चेंडूवर जणू काही मोठा फटका मारायचा होता, मोठा हिट मारायचा होता प्रयत्न, परंतु या प्रयत्नामध्ये अपयशी राहिला. आणखीन एक चेंडू निर्धाव येतोय. चांगली गोलंदाजी निकेतन यांची जर विश्लेषण करायचं राहिलं, पहिला अव्वांतर, तदनंतर 1, तदनंतर 22च्या स्वरूपात 1, तदनंतर अव्वांतर +1, तदनंतर विकेट आणि निर्धाव चेंडू येतो. यावेळेस 5वा चेंडू. यावेळेस पुन्हा एकदा दांडी 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 गुल केली जाते समर्थ गावंड याची. थँक्यू. नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल होते, ज्याचं नाव आहे अतुल गावंड येतोय. अजूनही मनीष दादा काही फलंदाजानं सुवर्ण संधीचा लाभ घेतला नाहीये. 3 संलग्न षटकारांची हॅट्रिक मारायची आहे आणि रोख रक्कम 5,500 रुपयाचं पारितोषिक घेऊन जायचं आहे. परंतु कोणत्याही फलंदाजाला अजूनपर्यंत यश मिळत नाहीये. एकही 6 या इनिंग मध्ये अजूनपर्यंत तरी पाळा मिळत नाहीये. जवळजवळ 5 चौकार पाळा मिळाले बॅट मधून, अनेक अव्वांतरच्या स्वरूपात आलेला 1 चौकार, अशा प्रकारचे 6 चौकार आम्ही जरूर पाहिल्यात, परंतु अजूनही एकही षटकार या इनिंग मध्ये पाहायला मिळाला नाहीये. क्रिकेट म्हटल्यानंतर दुहेरी अंकाचा नाटक आहे आणि त्यातील पहिला अंक चालू असताना आतापर्यंत गोलंदाजी करत असताना मंजी स्पोर्ट्स चिरलेरनं जवळजवळ 23 चेंडू फेकलेत. धावसंख्या खर्च केली आहे 40. परिणामी 5 विकेट, म्हणजे अर्धी फली अगदी तंबूमध्ये विराजमान झाली आहे. शेवटचा चेंडू. यावेळेस पुन्हा एकदा चेंडू बराच काल हवेमध्ये आहे. क्षेत्ररक्षक आहे कव्हर ठिकाणी तैनात. यावेळेस पुन्हा एकदा झेल जमिनीला दान केली जाते. रुपेश गोंधली त्या ठिकाणी तैनात होते. अगदी सोपी झेल होती, परंतु ती सुद्धा झेल अगदी जमिनीला दान केली जाते. 2 धावसंख्या पळून काढल्या जातात. मिळाल्या वेळामध्ये 2 धावसंख्येने धावफलक वधारला जातोय. धावसंख्या धावपटल्यावरती 42च्या घरात 5 बाद 42.
खरं तर फलंदाज अतुल गावंडला जीवनदान मिळालंय. आयुष्यात म्हटलं जातं अतुल की सोन्यासारखी संधी शोधत बसू नका, तर मिळाल्या संधीचं सोनं करा. इथून संधी आहे, उर्वरित 6 चेंडू आहेत, आता नाही तर कधी नाही. इथून जर धावसंख्या जास्त राहिल्या नाहीये ना, तर अगदी आपल्या टीमला दुसऱ्या सत्रामध्ये डिफेन्स करण्यामध्ये थोडासा अडथळा निर्माण होऊ शकतोय. यावेळेस पहिला चेंडू स्लॉट मध्ये, रडार मध्ये चेंडू होता. स्लॉट मधला चेंडू नेऊन ठेवलाय समोरच्या प्लॉट मध्ये. लांब 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 लांब. अच्छा, या दुसऱ्या सामन्यातील पहिला षटकार. चला, विनंती असेल विनोद स्पोर्ट्स गावठाण आणि सोन्या स्पोर्ट्स बोम दोन्ही संघाच्या कर्णधारांना विनंती आहे की हे 5 चेंडू संपण्याच्या अगोदर जर तुम्ही आमच्या अतिथी कक्षासमोर उपस्थित राहिला नाहीत ना, तर आपल्याला पॅनलाइज केलं जाईल याची नोंद घ्यायची आहे. दुसरा चेंडू गोलंदाज पण नाव राजेश बाईकर. यावेळेस पुन्हा एकदा मोठा फटका खेळायचा होता. अतिशय खोलवर चेंडू फेकला होता. बॅट कटच्या स्वरूपात गल्लीमध्ये चेंडू ट्रॅव्हल झाला तोपर्यंत एक धावसंख्या पळून काढली जाते. एक धावसंख्येने धावफलक वधारले. धावसंख्या धावपटलावरती 49, लॉस ऑफ 5 विकेट्स, 5 बाद 49 धावसंख्या धावपटलावरती. अजूनही 4 चेंडूचा खेळ बाकी आहे, कारण मागच्या मॅच मध्ये आपण पाहिला जवळजवळ 68 धावसंख्येचा पाठलाग करत असताना 3 चेंडू मध्ये 1 धावसंख्या आली होती आणि त्या सुद्धा डिफेन्स केल्या होत्या. खरं तर सुरुवातीच्या आल्या अगदी सुरुवातीला गुरुवर्य नितेशजी पंडित सरांना केलपट्टीचं विश्लेषण केलं की फलंदाजांसाठी पोषक असणारी विकेट बनवल्या खरं तर तिरंग चषकाच्या माध्यमातून. आणि या मैदानावरती खरं तर धावसंख्येचा मोठमोठ्या विक्रम आम्ही पाहतोय नेहमी. आणि आज या 1 धावसंख्येने अर्धशतक धावपटलावरती लगावला जातोय. 50 धावसंख्या धावपटलावरती टीम गावदेवी दिग्गाडीची. अजूनही 3 चेंडूंचा खेळ बाकी आहे. 3 चेंडूंमध्ये किती धावसंख्या उभारल्या जातील, कारण प्रतिस्पर्धी टीम जी खेळते ना, टीम दिग्गाडी आहे, त्या टीमला या मैदानावरची खऱ्या अर्थानं इत्तंभूत माहिती आहे. रोज याच मैदानावरती सराव आहे, प्रॅक्टिस आहे, आणि त्याच मैदानावरती कळत असताना त्यांच्यासमोर जास्तीत जास्त धावसंख्येचा टार्गेट सेट कसा करावा ना, यासाठी अगदी या 3 चेंडूमध्ये तुम्हाला प्रयत्न करावे लागतील. आज नाही तो कभी नाही. त्याचबरोबर शेवटचे 3 चेंडू नाणेफेकीसाठी सुद्धा असतील आणि अगदी सुवर्ण संधी षटकार हॅट्रिक साठी सुद्धा असेल. यावेळेस पुन्हा एकदा मोठा फटका जरूर मारायचा होता. अलॉंग द कार्पेट स्लॉक स्क्वेअर लेग कडे चेंडू ट्रॅव्हल होतो. 1-1चं रूपांतर. चांगली रनिंग बिटवीन द विकेट पाहायला मिळते. बघता बघता अगदी हरणीच्या वेगानं चित्याच्या चपलाईनं 2 धावसंख्या पळून काढल्या जातात. या 2 धावसंख्येने धावफलक वधारला जातोय. 52, लॉस ऑफ 5 विकेट्स. चला, एस विनोद स्पोर्ट्स गावठाण टीमचा कर्णधार या ठिकाणी उपस्थित आहे. सोन्या स्पोर्ट्स बोम, आमचा आवाज आपल्यापर्यंत पोहोचत असेल ना, तर कर्णधार जरी नाही आला ना, तरी अगदी आपला एक प्रतिनिधी या ठिकाणी पाठवायचा. यावेळेस चेंडू अगदी जातोय लॉंग ऑनच्या दिशेनं, सीमा रेषा बाहेर. 1 बाउन्स येतोय, चौकार. थोडंफार पहिल्या षटकामध्ये 9 धावसंख्या खर्च केल्या होत्या आणि दुसरं षटक सांघिक 5वं, तर वैयक्तिक दुसरं फेकत असताना थोडासा मागडा पाहायला मिळतोय. आतापर्यंत 5 चेंडू फेकले, 14 धावसंख्या खर्च केली आहे. कोणत्याही प्रकारची विकेट संपादित आतापर्यंत 11 चेंडू मध्ये मिळाली नाहीये. शेवटचा चेंडू कई पे निघाय कई पे निशाणा. यावेळेस बॅट आणि चेंडूचं समीकरण जुळत नाहीये. जिथे समीकरण जुळत नाही ना, तिथे उत्पत्ती मिळत नसते. निर्धाव चेंडू येतोय. धावसंख्या स्थगित आपण पाहतोय. धावसंख्या धावपटलावरती 56च्या घरात आणि 57 धावसंख्येचे टार्गेट सेट केलंय ते म्हणजे स्पोर्ट्स चिरनेर समोर. चला, दुसऱ्या बाजूला आपण नाणेफेक करणार आहोत. आजच्या दिवसातील या नाईट रजनीतील खरं तर तिसरी लढत आपण पाहतो. एका बाजूला विनोद स्पोर्ट्स गावठाण आहे, तर दुसऱ्या बाजूला सोन्या स्पोर्ट्स मोठे भोम. अशोकजी मुंबईकर आणि रमेशजी गोंधळी साहेब यांच्या शुभ हस्ते नाणेफेक केला जातोय. 2 कॅप्टन सेकंड करतील.
यस काँग्रेसचे खरे तर निष्ठावंत कार्यकर्ते आहेत. यस गावठाण कॉल करते टेलीचा कॉल आणि टेल पडला जातोय. गावठाण टीम अगदी थोडीशी एक बाईट्स कधी खेळलात का सोन्या स्पोर्ट्स भूमच्या विरोधात? काल खेळलेत. कोण जिंकला? अगदी ते जिंकलेत म्हणजे एक बारी त्यांची झाली, आता बारी तुमची आहे. निर्णय काय असेल? यस क्षेत्ररक्षण प्रथम करणार आहेत टीमला देऊया गावठांच्या शुभेच्छा. तर दुसऱ्या बाजूला सोन्या स्पोर्ट्स बॉम्ब पाहतोय. अगदी कालच आपल्यामध्ये मॅच झाली आहे, आपण खरं तर वर्चस्व गाजवलात. यावेळेस अगदी पुन्हा एकदा दुसरी मॅच आहे, नाणेफेक जरूर हरलात, फलंदाजी वाट्याला आले. किती धावसंख्या उभारणार? जास्तीत जास्त धावा करण्याचा प्रयत्न करू, कारण की त्यांची बॉलिंग चांगली आहे. तेच प्रतिस्पर्धी टीमची अगदी गोलंदाजी खूप चांगली आहे आणि त्या चांगल्या गोलंदाजांवर जास्तीत जास्त धावसंख्या उभारण्यासाठी कोणते ते प्रामुख्याचे फलंदाज असतील ज्यांच्यावर आपला विश्वास असेल? बंटे आहे, सर्वेश आहे, प्रणित आहे, आदिप 2-3 आहेत, अमर आहे. आम्ही चांगली धावा करण्याचा प्रयत्न करू. येस त्या सुद्धा टीमला देऊया शुभेच्छा. पुन्हा एकदा आवाजामध्ये असेल बदल. राष्ट्रीय भाषेवर ज्यांचं खऱ्या अर्थानं प्रभुत्व, ज्यांचं खरं तर सध्याच्या घडीला ट्रेंडिंग आवाज आहे कोणत्याही स्पर्धा, आणि त्या स्पर्धेमध्ये आवाज म्हणजे अमित म्हात्रे सरांचा. हेलो, शुक्रिया मनीष और सभी दर्शकों का हार्दिक हार्दिक स्वागत. हवा थोड़ी ठंड है लेकिन मैच रफ एंड टफ है. लेकिन इस बल्लेबाज को सूचित कर रहे कि जल्दी बल्लेबाज मैदान के अंदर जाइए. और जीतने के लिए या मंजी स्पोर्ट चिरने टीम को 57 चाहिए. अपने घरेलू मैदान के ऊपर उनकी बल्लेबाजी कैसी होगी, ये मैच कौन जीतेगा कौन हारेगा ये वक्त बताएगा. जबरदस्त एक कड़ाकेदार आयोजन नियोजन. धोनी कातकरी और उनके साथीदार है मेघराज पाटील. आणि आमचे गणेश भाई बघा दरवेळी या आयोजनाला शर्ट इन परफेक्ट सफेद शर्ट महत्वाचा आहे. आमच्या अलंकार दादा सफेद माझा कसा माणूस जरा टकारात दिसतो, याला आमचे कपडे काय आम्ही वेगळे दिसतो. आणि मॅडी काय ना ते आता गेले कोमात गेले. लाल में बेहाल है. सत्तावन का पीछा करना है, रात काली है और उजाला चमक रहा है. तमाम दर्शक टकटकी के साथ देख रहे तिरंगा ट्रॉफी को. ये आयोजन परफेक्ट नियोजन और करेक्ट कार्यक्रम. अंपायर क्या है? बॉल पंजाना बॉल द्या. संकल्प भगत, राजेंद्र भगत यांचे चिरंजीव. चला आपण चेंडू घेऊन जा. पंच त्यांना बॉल द्या पंचांना. चला चला आमचे संकल्प राजेंद्र भगत यांचे चिरंजीव, अगदी त्यांच्याकडे सगळा जमा आहे आणि ते आता जवळजवळ 4 दिवस घरी जाणार नाही, शाळेला सुट्टी. आणि उद्या संकष्टी बोलल्यानंतर रविवार आहे आणि उद्या सर्व कॉमेंटरने शाकाहारी जेवण. काय मागू नका. आणि ट्रॉफी बघा कशी चमकदार ट्रॉफी आहे. ट्रॉफी आमच्या दसरा येतील ना ते सांगतील काय ते. सत्तावन की जरूरत है और 57 का पीछा अपने घरेलू मैदान के ऊपर. यह मंजी स्पोर्ट चिरनेर की बल्लेबाजी कैसी होगी. तमाम चिरनेर ग्रामस्थ इस मैच को देख रहे और उनके अपोजिट हमारी दिघाटी टीम, हमारे परम मित्र हिंदी के मशहूर कमेंटेटर जिन्होंने काफी कमेंट्री के लिए सेवा की है, आज हमारे साथ नहीं है.
लेकिन वो हमारे बीच में ही है, बस हमें दिख नहीं रही है। मिस्टर गणेश गावंड, हमारे दोस्त की हमें याद आती, हर दिन आती। क्या हिंदी की कमेंट्री थी, क्या उसका दबदबा, क्या उनका हैंडसम तौर। चलो शुरू करो बगैर टाइम पास। मैच की शुरुआत पहली गेंदबाजी मिस्टर ओमकार म्हात्रे। अरे म्हात्रे, अरे पहिला बॉल ऐसा डाला तूने, आपलेच भाव बनते, कारण आपल्या भिकू मात्र अशीच सवय होती बॉल टाकायची। पहली गेंद नो बॉल, अगली गेंद फ्री हिट। और अंपायर देखिए, अंपायर को ठंडी लगेगी नहीं तो करेगी क्या? अभी हो गए वो ठंडे हो गए पूरे। इतने नाइट की टूर्नामेंट करेंगे तो थोड़ी गर्मा गर्म आएगी। और फ्री हिट की गेंद है और सामना करेंगे धोनी कातकरी। ओ कातकरी साहब, क्या ठोका यार, बाहर खिलगिरी चंपा, खुश हुए रंभा। देखो पहले लंबा चकमारा खंबा ठोक दीजिए। के गेंद के ऊपर एक दमदार छक्का या लॉन्ग ऑन सी मारेगा के बाहर। और इस छक्के के साथ या मंजी स्पोर्ट चिरनेर का स्कोर 7 रन। चिरनेर गांव क्रिकेट की पंडरी, सभी हमारे दिग्गज, हमारे राजू दादा चिरलेकर, रवि दादा, ये इन लोगों ने बहुत अच्छा क्रिकेट खेला। महेंद्र दादा ठाकुर, शानदार क्रिकेट खेला हुआ है उन्होंने। याच दरम्यान अतिथी कक्षात शेतकरी कामगार पक्षाचे युवा कार्यकर्ते आदरणीय प्रदीपजी पाटील यांचं शुभागमन या ठिकाणी आहे। प्रथमतः त्यांचं मनस्वी सहर्ष स्वागत आहे। क्लासमेट प्रवीणजी यांच्या समवेत त्यांचं आगमन या ओ अतिथी यार, कक्षात झालेलं क्या आहे। पंडित सर कातकरी देखिए मार रहा है और बल्लेबाज पूरी तरह से लय में आया है। पहले ओवर में नटबॉल ढीले होने जा रहे हैं। होम ग्राउंड आहे आणि या होम ग्राउंड वरती ती नजाकत फटक्यांची आपल्याला पाहायला मिळतोय। अमित सर, यस, राजकुमार साहब जी का एक डायलॉग है ना, जमीन बस तुम्हारी होगी, गोली हमारी होगी। मारना चाहिए, परिवर्तन करो तिगाटी वाले ओमकार, क्योंकि 3 गेंदों में 11 आए हैं। 57 का पीछा करने पहला मैंडेटरी पावर प्ले, 2 ही खिलाड़ी गज के बाहर है। शॉट इस बार हवा में, पकड़ो पकड़ो, पकड़म पकड़। और इसी के साथ धोनी कातकरी 10 रन बना के वापस, और मंजी स्पोर्ट चीरने टीम को पहला धक्का। इसी बीच पहला झटका मंजी स्पोर्ट चिरने टीम को, चमकदार ट्रॉफी। और पूरी तरह से इस बार देखा जाए ये शानदार आयोजन नियोजन, 57 का पीछा करते समय 1 विकेट तो गॉन हो चुका है। 28 बॉल 46, दिगाटी बनाम चिरनेर के बीच टक्कर, दोनों दिग्गज टीम। नए बल्लेबाज रुपेश गोंधड़ी, स्कोर है 11 के घर में। शॉट यार, इट्स अ गोइंग, हवाई फायर, उछाल दिया 6 रन के लिए।
और अलंका दादा के साइड में जो लड़का है ना वो नाच रहा है, अलंका दादा उसे करे शाबाश डांस कर। तो जाओ ना कैमरे के ऊपर तो जाओ ना कैमरे के ऊपर देखो ना इधर क्या है, अपना काम उधर। जज पंडित सर ने क्या कह दिया, जगह जिसके है उसकी पकड़ने का। व्हाइट बॉल है, जगह जिसके है उसकी पकड़ने का। व्हाइट बॉल है और एक बार फिर से वार्निंग आ चुकी है और स्कोर जाएगा 19। ओमकार और थोड़े शफल हुए थे। ओवर की समाप्ति और पहले ओवर की समाप्ति के बाद टोटल रन बोर्ड के ऊपर लग चुके हैं 19। एक विकेट के नुकसान पे मंजी स्पोर्ट चिरने टीम का स्कोर। अब तो जीतने के लिए मेरे हिसाब से 24 बॉल शेष और रन चाहिए। जीतने के लिए 24 बॉल और 38 रन। 24 चेंडू मध्ये 38 धावांची गरज। तुषार साईप्रीत लाइव शानदार जानदार आयोजन 11:27 और दिघाटी के आने वाले सेकंड बॉलर को पूरी मशक्कत करना पड़ेगा, विकेट उखाड़ना पड़ेगा क्योंकि चिरनेर अपने घरेलू मैदान के ऊपर खेल रही है। यस माय गॉड, छोड़ा क्या अंपायर पाटिल। पाटिल डायरेक्ट ऊपर आया है, उसे मालूम है कौन रिस्क घेता है। चलो अंपायर राजेंद्र गलत देखो। टीम का स्कोर 19 है, लेकिन स्लो मोशन के तौर के ऊपर दूध का दूध पानी का पानी और आउट। इसी के साथ विकेट नंबर दूसरा गॉन। जोखिम भरा रन साबित हुआ चिरनेर टीम के लिए। और सही थ्रो, रॉकेट थ्रो आया, गोटी नेम जिसे कहती। विकेट नंबर दूसरा गॉन और दोनों सलामी बल्लेबाज इस बार देखा जाए मेरे हिसाब से मंजी स्पोर्ट चिरनेर के ड्रेसिंग रूम में आराम करने के लिए। और टीम का टोटल स्कोर देखा जाए तो 19 है। नए बल्लेबाज राहुल मुंबईकर मैदान के अंदर, तुषार ठाकुर कोटे का पहला पारी का ये दूसरा ओवर लेके 19 2 विकेट। तमाम दर्शक देख रहे मैच को। इस बार खूबसूरती के अपने फॉलो थ्रू में गेंद को पकड़ने गए थे, लेकिन गेंद चले ऑफ ड्राइव लॉन्ग ऑफ के क्षेत्र में। एक सिंगल मिलेगा और एक सिंगल के साथ मंजी स्पोर्ट चिरनेर का स्कोर है 20। जीतने के लिए 57 का टारगेट। अब तो मेरे हिसाब से यह रन चाहिए 37 चाहिए। और कैच बैकवर्ड पॉइंट के ऊपर, लेकिन गेंद गली में चली गई और एक सिंगल मिलेगा बल्लेबाज को और एक सिंगल के साथ मंजी स्पोर्ट चिरनेर टीम का स्कोर आगे बढ़ता है 21 71 बोलो। मैं भी डर गया, ये अचानक क्या हो गया रे छोटू। हाँ वो चलता है सोमड़ी में, जो कुछ बात चलती उन्हें क्या पता है, बिजी लोग ये सब, लेकिन जो चल रहा है हमें पता, तुम्हें भी कुछ पता नहीं। यस, अच्छी बॉल कंधों के ऊपर एक सुंदर गुडलैंड स्पॉट से गेंद जब टेकअप हुई, कपिल देव साहब की याद आ गई। वाह सुंदर बॉल, लाजवाब गेंद, चकमा दिया राहुल मुंबईकर को। कांग्रेस का गरीबों के साथ
ये इस बार मुश्किल है, लेकिन एक सिंगल जरूर मिलेगा। अंपायर बल्ले से आए तो टांग कब ऊपर करने का, और स्कोर आगे जा रहे। हमें मालूम है बल्ले से लगा ही नहीं। हाँ तुम अंपायर है, हम पूरी से जानते क्या है अंदर। अरे कमेंटेटर है हम। 22 शॉट है, लेकिन आंख बंद के मारा हुआ शॉट मिड विकेट के एरिया में। फील्डर मौजूद है, दूसरे के लिए भागने की कोशिश कर रहा है। खतरा खतरा, रब्बा रब्बा एक्सीडेंट हुआ। क्या करने की जरूरत थी यार, हुआ ना घाटा। अपने पैरों के ऊपर कुल्हाड़ी मारी। अब पछताए होते क्या जब चिड़िया छुप गई खेत दीजिए। ये मॉनिटर से सब कुछ पता चलता है, लेकिन आउटपुट में जो कुछ चल रहा है वो समझ में नहीं आ रहा है। सुनील बढिया, लय दिवसातून तुमची भेट झाली। 23 3 विकेट। बाजों को दिमाग के साथ खेलना पड़ेगा, सिर के ऊपर बर्फ रखना पड़ेगा। लेकिन दिगाड़ी की गेंदबाजी, जो गेंदबाज तुषार ठाकुर है, वो काफी सुंदर लाजवाब गेंदबाजी कर रही। और 2 ओवर खत्म हो चुके हैं। रन बन चुके 23 आणि विजयासाठी आता 18 चेंडू शिल्लक आहेत। आणि मात्र 36 पाहिजे, 18ला 36। येस 18-34, सॉरी। याला म्हणतात गणितात हुशार मुलं, कारण लक्ष इम्पॉर्टंट आहे। और 17 में अब चाहिए 34। 17 बॉल में 34 चाहिए। प्रणय पाटिल की दूसरी बॉल, और एक बार फिर से यहां गेंद शॉर्ट थर्ड मैन के क्षेत्र में। मिस टाइम शॉट, एक सिंगल मिलेगा। मंजी स्पोर्ट चिरनेर का स्कोर आगे जा रहा है 24। आने वाले 16 बॉल और जीतने के लिए 33 चाहिए। 16-33। पहले ओवर में 19 है, और उसके बाद जो ओवर तुषार ने फेंका वो लाजवाब फेंका। और ऑन साइड के ऊपर खेला हुआ शॉट है। शॉट मिड ऑन के क्षेत्र में गेंद को फील्ड किया, और एक सिंगल के साथ स्कोर आगे जा रहा है 25। आने वाले 15 बॉल और 32 चाहिए। 15 में 32 चाहिए। 15 में 32। गेंदबाजी चल रही है। फुल टॉस और फुल टॉस बॉल है इस बार, देखा जाए, लेकिन गेंद चली बहुत। फील्डर खराब से इंस्ट्रक्शन दिगाड़ी के माध्यम से मिल गया छक्का, और रन आगे बढ़ चुके 29। ठंडी है, देखिए ये क्या है, एरिया है ना, ये पूरी तरह से पेड़ सब कुछ ज्यादा, इसी तौर के हवा ठंड आती है। हाँ, ये हम पोंजे में गए थे ना, इतनी हीट थी ना, मानो खतरनाक थी। तो जहाँ एरिया अलग है ना, वहाँ वातावरण चेंज होता है। और ये चौका आ गया स्कोर 29 के घर में। जीतने के लिए 14 में 28 चाहिए। हर गेंद के पीछे 2-2 रन है। प्रणय, यस, माथेरन है, बिल्कुल सही गणेश भाई।
और बैकफुट जाकर इस गेंद को इस बार पुल करने गए थे, लेकिन पिक किया गेंद को। काउ कॉर्नर के क्षेत्र में गेंद चली गई, फील्डर तैनात है वहां। एक सिंगल मिलेगा मंजी स्पोर्ट चिरनेर को, और एक सिंगल के साथ बल्लेबाज रुपेश गोंधड़ी व्यक्तिगत पहुंच चुके हैं 14 रन पे। एक छक्का, एक बाउंड्री और 4 सिंगल के साथ परेश ठाकुर एक पे खेल रहे हैं। 30 स्कोर। पौरस ठाकुर जो एक पे खेल रहे, 30 रन। ये शॉट यार, क्या शॉट है यार, इसे बाबूशाह कहता है, क्या शॉट। 6 रन। स्कोर चुका है 36-36, और जीतने के लिए 12 में चाहिए 21। रोमांचक मुकाबला है, कांटे का टक्कर का मुकाबला है। मुकाबला कौन जीतेगा कौन हारेगा वक्त बताएगा। अनिश्चितताओं का खेल क्रिकेट, और क्रिकेट ये जेंटलमैन्स गेम। 12 में चाहिए 21। और आने वाले 12 बॉल में 21 चाहिए मंजी स्पोर्ट चिरनेर को। गेंदबाजी ये भी महंगी साबित हुई, मतलब इस ओवर में एक बाउंड्री, एक छक्का और 3 सिंगल आए। अभी तुषार को ही लाना पड़ेगा ऐसा लग रहा है मुझे, लेकिन खिलाड़ियों ने पानी पिया है। दिघाटी के तीसरे चौथे गेंदबाज कौन है? तुषार मैं बोला ना, हम दिगाड़ी में बहुत पहले गणेश हमारे साथ था ना, बिंदास। और चौका, चलिए भगवान देता है, छप्पर फाड़ के देता है, ठोक दीजिए। प्रत्येक बंधन जास्त म्हणजे कमरेच्या वरती। यस देखिए अंपायर, ये बॉल बीमर है या नहीं, फैसला स्लो मोशन के तौर के ऊपर। डिसीजन पेंडिंग। इट इज अ नो बॉल। तुषार है और अगली गेंद फ्री हिट है, और मिल गए इस गेंद के ऊपर। इस बार देखा जाए 5 रन, 9 बॉल प्लस 4 5, और स्कोर आगे जाएगा 41 41। 12 में चाहिए 16, और शॉट अच्छा एक्स्ट्रा कोर के ऊपर, पंच अच्छा किया, 6 रन। क्या बैटिंग चल रही, कड़क बैटिंग। चिरनेर अपने घरेलू मैदान के ऊपर और शानदार तरीके से बल्लेबाजी चल रहे, आग उभर रहे मिस्टर रुपेश गोंधड़ी। और टीम का स्कोर 45, 3 विकेट।
और अभी कॉर्डन बॉल का मौका है और आउट। तुषार ने कैच को लपका अपने फॉलो थ्रो में और चलता कर दिया गोंधली को। एक बड़ी रन मशीन मैदान से बाहर, या 16 रन बना के वापस जा रहे। 45, लॉस ऑफ 4 विकेट। इस बार मंजी स्पोर्ट चिरने टीम का स्कोर। चलाओ ना हर पारी के लिए अपनी टीम के लिए ला जाओ बल्लेबाजी। आने वाले मेरे हिसाब से गेंदे शेष इस ओवर की मनीष भाई 4 गेंदे शेष। आणि बघा जसे गाणी लागतात डीजेवर तसे आमच्या अलंकार दादा साईडला दोघांची मुंडी एक साथ आलते. परफेक्ट कनेक्शन. आणि बरोबर मस्त ते म्हणजे गाणी लागल्या मस्त चालतात. माझं लक्ष क्लिअर आहे ना. और अलंकार दादा के परम मित्र महेंद्र दादा ठाकुर जय वीरू की जोड़ी. ये गेंद अंपायर सही है. प्रेशर भरी अभी गेंदबाजी चल रही है, दबाव वाली गेंदबाजी चल रही है क्योंकि जानते हैं आने वाले मेरे हिसाब से रन चाहिए 13 और गेंदें बची हुई है 9 में 13. कंपलसरी चेसिंग. दिगाटी सभी ग्रामस्थ मौजूद है, मैच को देख रहे. चिरनेर ग्रामस्थ मौजूद है. 12 चाहिए और विकेट कीपर गलती नहीं करनी चाहिए. ये जीतने के लिए 12 रन चाहिए. और अभी तक जीतने के लिए 12 रनों की जरूरत है. तुषार एक बार फिर से ड्राइव जरूर किया है. गेंद को एक सिंगल मिलेगा, दूसरे के लिए भागने की कोशिश कर रहे हैं. इसी के साथ ये दूसरा रन पूरा. गुड रनिंग बिटवीन द विकेट और टीम का स्कोर आगे बढ़ता है 47. अब जीतने के लिए मेरे हिसाब से 10 रनों की जरूरत है. 7 गेंदे 10, 7 ला 10. अंतिम बॉल, आखिरी गेंद शेष है. इस ओवर की आखिरी गेंद शेष आने वाली 6. टोटल 7 बॉल में जीतने के लिए मंजी स्पोर्ट चिरने टीम को 10 रनों की जरूरत है. कंपलसरी चेसिंग है. लेकिन यह तुषार की ये बॉल कैसी है, इस ओवर में थोड़े से तुषार महंगे साबित हुए. लेकिन 7 बॉल और जीतने के लिए 10 और विकेट. ओ सुंदर बॉल तुषार का. गुड बॉलिंग तुषार. विकेट कीपर की चतुराई देखिए. वाह रे वाह दिगाटी वाले. क्योंकि ये क्या होता है, कई बार प्रेशर भरी अपील चलती है, अंपायर की उंगली पट से कड़ी हो जाती है, ऐसा उनका कहना होगा. लेकिन आखिरी 6 बॉल और जीतने के लिए 10. टीम मैच खत्म होने के बाद आपको मैदान का कब्जा लेना है. और देखिए 6 बॉल में 10 चाहिए, 10 चाहिए. और निशांत ठाकुर, अभी ठाकुर के ऊपर सब कुछ दारोमदार है, वो दिगाटी का है. लेकिन स्ट्राइक के ऊपर जो बल्लेबाज खेल रहे पौरस ठाकुर. 6 में 10 चाहिए. दे चिरनेर वालों उठो. त्यांचं ते निशांत ठाकुर गेंदबाजी की बागडोर संभालने के लिए 6 में चाहिए 10 रन. 6 बॉल और 10 रनों की जरूरत है. 6 में 10 चाहिए. अनिश्चितताओं का खेल क्रिकेट, और क्रिकेट एक जेंटलमैन्स गेम है. 6:10 और सुंदर बॉल, जबरदस्त डिलीवरी, गुड डिलीवरी, शानदार ठाकुर की गेंद.
आने वाले 5 में चाहिए 10, एक गेंद के पीछे 2। क्या मंजी स्पोर्ट चिरनेर अपने घरेलू ये मातोश्री के मैदान के ऊपर क्या रन चेस करेंगे, देखना पड़ेगा। क्रिकेट ऐसी 5 में 10 चाहिए। कुणाल केणी नहीं, पौरस ठाकुर स्ट्राइक के ऊपर है। ये ठाकुर को फंसाया, एक ठाकुर गेंदबाजी कर रहा है तो दूसरा ठाकुर फंस रहा है। देखिए इस बार हौसला और अफजाई होता हुआ यहां इस बीच दिगाड़ी टीम का। और ये गेंद वाइड। और आने वाले 5 में चाहिए 9। रोमांचक स्थिति में मैच है। 4 में इस बार देखा जाए रन चाहिए 9। 4 बॉल 9। ये बॉल के ऊपर एक बड़ा हिट आना चाहिए। और यहां क्या मिलेगा, मिलेगा रन लगता है और सिंगल जरूर लेग बाई के रूप में। अभी 3 बॉल शेष और जीतने के लिए 8, 3 ला 8। तीन बॉल जीतने के लिए 8 रन। थोड़ी प्रेशर में आई है मैच और थोड़ी संकट में जा रही चिरनेर टीम। अभी संकट मोचन की जरूरत है। गदाधारी भीम की तरह मारना पड़ेगा। एक हाथ बॉल उड़ गई ना बाहर तो समझो मैच रंग स्थिति में आ जाएगी। लेकिन देखना पड़ेगा। और ये मुझे लग रहा है अंपायर क्या कहेंगे देखना पड़ेगा पहले। वाइड तो वाइड +1 मिलेंगे 2। और ये गेंद खराब फेंकी निशान ठाकुर ने, 2 वाइड आए और वाइड +1 2 और स्कोर जाएगा 51। 3 बॉल 6। 3 बॉल में 1 छकड़ी आ गई, चिरनेर जीतेगी। ये तीसरे अंपायर को इस बार रेफर किया, मतलब बॉलर के ऊपर एक्शन आई। थर्ड अंपायर अजय करते आता मॅच थर्ड अंपायर, कारण ते काही रिस्क घेणार नाहीयेत। और 3 बॉल जीतने के लिए 6 रन। यस, यहां देखो वहां देखो, किधर भी देखो, लेकिन मैच देखो। 3 बॉल और जीतने के लिए 6। 1 छक्का उड़ गया, मैच चिरनेर जीतेगा। लेकिन दिगाड़ी को परिश्रम करना पड़ेगा। ये बॉल कैसी, यह मैंने कह दिया है, यह उत्तुंग छक्का। मैं बोला ना, वास्तव में गृह मंत्री भवनराव कदम क्या बोलता, बोला छक्का। गावठाण आत्म